नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव बबन घाडगे, ITI पंढरपूर. या ठिकाणी आज आपल्याला EDC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल या पाठाबद्दल माहिती बघायची आहे. या ठिकाणी आपल्या समोर आकृती जी दिसते ही CRDI इंजिनमधील आकृती आहे, म्हणजेच कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन इंजिन. आणि CRDE असं जर असेल तर कॉमन रेल डिझेल इंजिन असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी कॉमन रेल या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर इंजेक्टर हाय प्रेशर पाईप दाखवलेले आहेत. त्यानंतर हा पिझ्झो इंजेक्टर दाखवलेला आहे. पिझ्झो इंजेक्टर कसा असतो की त्याच्यामध्ये चकत्या असतात. पिझ्झो म्हणजेच काही स्फटिक पदार्थ जो आहे तो काय करतो, ज्या वेळेला विद्युत प्रवाह त्याला दिला जातो त्यावेळेला त्या चकत्या काय होतात, त्याचा जे होल आहे, छिद्र जे आहेत ते अजून छोटी होतात स्फटिकाप्रमाणे. आणि काय केलं जातं, डिझेल एकदम स्वच्छ गाळून पुढं काय केलं जातं, व्यवस्थितरित्या पाठवलं जातं. त्यानंतर इथं आहे हाय प्रेशर पंप आणि या ठिकाणी आहे ECM इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल. तर या CRDI इंजिनमधील EDC हा जो घटक आहे, इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल हा जो घटक आहे, दिसायला सरफेस प्लेटसारखा दिसतो बघा. दिसतं का या ठिकाणी? दिसायला कसं दिसतं? सरफेस प्लेटसारखं दिसतं. तुम्ही म्हणणार सरफेस प्लेट दिसते या ठिकाणी, तर ही सरफेस प्लेट नाही. तर याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल डिव्हाइस हे उपकरण आहे. आता या ठिकाणी हे जे उपकरण आहे याचा जो उद्देश असतो तो उद्देश आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता या ठिकाणी इंजेक्शन डिझेल इंजिनमध्ये ज्या वेळेला डिझेल फवारलं जातं त्याच्यावरती नियंत्रण करण्याकरता या EDC वॉलचा म्हणजेच EDC हे कंट्रोल डिव्हाइसचा उपयोग केलेला आहे. आणि ते डिझेल मोजून योग्य मापामध्ये पुढं पाठवणं हे काम म्हणजेच हा EDC नियंत्रण करतो. आणि अशा प्रकारचा जो EDC डिव्हाइस जे आहे, उपकरण जे आहे, हे फक्त ट्रक, त्यानंतर कार आणि ट्रॅक्टरमध्ये सुद्धा अशा प्रकारची सिस्टीम आलेली आहे. आता या ठिकाणी ही CRDI सिस्टीम जी आहे कम्प्लिटली वातावरणासाठी एकदम फायद्याची आहे. म्हणजेच वातावरण चेंज झालं की त्याच्यामध्ये काय करतं, ते चेंज करून बदल करून त्यानुसार फ्युअल काय करतं, योग्य मापामध्येच काय करतं, हे EDC डिव्हाइस पाठवतं. आता या ठिकाणी भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे असे ऋतुमान असतात. या ऋतुमानाप्रमाणे हे काय करतं, CRDI इंजिनमधील जे इलेक्ट्रॉनिक किट आहे, EC इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल जे आहे, हे माहिती घेतं आणि त्या भागापर्यंत माहिती पोच झाल्यानंतर सर्व नियंत्रण करतं. आता या ठिकाणी हा जो EDC आहे ॲनालाइजचं डिजिटलमध्ये रूपांतर करतो. त्यानंतर हा EDC कशामध्ये असणार आहे? ECMमध्ये असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ECMमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूलमध्ये जे मायक्रो प्रोसेसर असतात, जेवढे सेन्सर आहेत तेवढ्या सेन्सरसाठी मायक्रो प्रोसेसर हे ECMमध्ये बसवलेले असतात. त्यानंतर डेटा किंवा डाटा जो असतो तो डाटा ECMमध्ये साठवला जातो. आता ECM एखाद्या वेळेस काय करतं, हँग होतं. हँग झाल्यानंतर काय करायचं असतं, बॅटरीची अर्थिंग वायर काढायची असते आणि एक साधारणपणे 30 सेकंद किंवा 60 सेकंद, म्हणजेच 1-2 मिनिट थांबायचं असतं. परत अर्थिंग जोडून जर तुम्ही काही बाकी चेकिंग केली तर काय होतं, त्याच्यामध्ये
ई सी एममध्ये जो प्रॉब्लेम आलेला असतो तो निघून जाऊ शकतो आणि वाहन चालू होऊ शकतं. म्हणजेच काय वेळेला काय करतं, मेमरी नको त्या मध्ये काय करतं, नको त्या गोष्टी ते ई सी एम लक्षात ठेवतं माणसासारखंच. त्यानंतर या ई सी एममध्ये 8 बीट, 16 बीट, 32 बीट, 64 बीट अशा प्रकारचे सेन्सर्स, मायक्रोप्रोसेसर असतात. कॅपॅसिटी 64 बीटची जास्त असते, म्हणजे स्पीड त्याचं जास्त असतं. त्यानंतर पुढं या ठिकाणी इकडे बघूया, मेन कंट्रोल सिस्टीम इन डिझेल इंजिन. म्हणजे या ठिकाणी ॲडलिंग स्थितीमध्ये फ्युअलवर नियंत्रण करणे हे याचं काम आहे, ई डी सीचं काम आहे. त्यानंतर ज्यावेळेस स्पीड जास्त असतं त्यावेळेला सुद्धा इंधन किती पाठवायचं हे सुद्धा काम हेच बघतं, ई डी सीच बघतं. त्यानंतर समजा इंजिनवरती किंवा वाहनावरती लोड आलेला आहे त्यावेळीसुद्धा डिझेल किती पाठवायचं हे नियंत्रण हाच करतो, ई डी सीच करतो. त्यानंतर ई जी आर वाल्व जो आहे, एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन जो वाल्व आहे त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण हाच करतो, म्हणजेच ई डी सी वाल्व करतो. त्या ठिकाणी पुढं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स बघायचे आहेत. याच्यामध्ये असलेले सेन्सर्स कोणकोणते सेन्सर्स असतात या ठिकाणी आपण बघूया आणि त्यानुसार त्याच्यामध्ये ते सेन्सर्स काय कुठलं काम करतात हे इथं आपण पाहूया. या ठिकाणी पहिला सेन्सर आहे बघा, टी पी याला म्हटलं जातं. त्याचा जो फुल फॉर्म जो आहे, थ्रोटल पोझिशन सेन्सर. तर हा थ्रोटल पोझिशन सेन्सर कुठं बसवलेला असतो, इनलेट मॅनिफोल्डमध्ये बसवलेला असतो. आणि त्याचं काम काय असतं की हवा आतमध्ये किती प्रमाणामध्ये पाठवायची हे काम थ्रोटल पोझिशन सेन्सरचं आहे. त्यानंतर सी एम पी सेन्सर, कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर. आता या ठिकाणी हा सी एम पी सेन्सर जो आहे याचं काम काय बघा, वाल्व टायमिंग सेट करणे. म्हणजे समजा ॲडलिंग स्पीड असेल तर जे ठरवून दिले त्याप्रमाणेच वाल्व उघडणे बंद होणे, याकरता ई सी एमला मदत करणे. त्यानंतर हाय स्पीड असताना इंजिनचं समजा स्पीड वाढलं तर वाल्व टायमिंगमध्ये बदल करणे. त्यानंतर पुढे बघा सी के पी म्हणजेच कोणता, क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर. तर या क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सरचा उपयोग कशासाठी होतो बघा, की ज्यावेळेला समजा एक 6 सिलेंडरचं इंजिन आहे, एक त्या फायरिंग ऑर्डरप्रमाणे 1, 5, 3, 6, 2, 4 या फायरिंग ऑर्डरप्रमाणे काय व्हायला पाहिजे, प्रत्येक सिलेंडरमध्ये डिझेलचा स्प्रे मारला पाहिजे. तर तो क्रँकशाफ्ट कोणत्या पोझिशनमध्ये आहे, म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी किती डिग्री आलेला आहे त्यानुसार काय केलं जातं, डिझेल फवारण्यास मदत केली जाते, म्हणजे संदेश पाठवला जातो. म्हणजे सेन्सरचं काम काय असतं, सेन्सर याचा अर्थ काय, संदेश वाहक. जसं आता या ठिकाणी आपण माणूस आहे, समजा पायाला चिमटा जरी घेतला तरी काय होतं, त्याची माहिती क्विकली मेंदूपर्यंत पोच केली जाते. आणि मेंदूनंतर काय करतो, समजा कुणी चिमटा घेतलेला आहे त्याला मग काय बोलायचं का थोबाडीत मारायचं हा निर्णय मेंदू देत असतो. तशाच पद्धतीने या ठिकाणी सेन्सर काय करतात, माहिती ई सी एमकडे पाठवतात आणि ई सी एम काय करतो, त्याच्यावरती विचार करून मायक्रोप्रोसेसरद्वारे नंतर क्रिया केली जाते. तर ते या ठिकाणी आपण सेन्सरची माहिती बघत आहोत. त्यानंतर आहे ई सी टी म्हणजेच इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर. हा जो सेन्सर आहे कुठं बसवलेला असतो, तर सिलेंडर हेडमध्ये, सिलेंडर हेडच्या बाजूलगतच काय केला असतो, हा ई सी टी इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर बसवलेला असतो. किंवा रेडिएटरच्या बॉटम टँकमध्ये सुद्धा याला बसवलं तरी चालतं. पण जनरली काय केलं जातं, सिलेंडर हेडमध्येच काय करतात, त्याच्या बाजूला
हा ECT म्हणजेच इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर बसवतात. हे कशासाठी आहे की इंजिनमध्ये सिलेंडर हेडमध्ये किती तापमान आहे हे याचा संदेश काय करतो तो ECMला पुरवतो. आता या ठिकाणी आपण बघितलं की क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर कुठं आहे, फ्लायव्हील लगत बसवलेला असतो. CMP कुठं असतो, कॅमशाफ्ट लगत असतो, मागील बाजूस किंवा पुढील बाजूस किंवा ज्या बाजूला गिअर आहेत त्याच्या दाताच्या लेवलला बसवलेला असतो. आणि हा TP थ्रोटल पोझिशन सेन्सर हा इनलेट मॅनिफोल्डमध्ये बसवलेला असतो असं आपण बघितलेलं आहे. आता यानंतर बघायचं आहे आपल्याला IAT इनलेट एअर टेम्परेचर सेन्सर. तर हा जो इनलेट एअर टेम्परेचर सेन्सर आहे तो काय करतो, इनलेट मॅनिफोल्डमधून हवा जी जात असते तिचं तापमान किती आहे याची नोंद घेतो आणि ती माहिती ECMकडं पाठवितो. त्यानंतर आहे MAP मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर. तर हा जो MAP सेन्सर आहे, मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर, तो इनलेट मॅनिफोल्डमध्येच लगत बसवलेला असतो. तो काय करतो, ह्याचं काम काय की इनलेट मॅनिफोल्डमधून जी हवा इंजिनकडे जात असते म्हणजे पिस्टन हेडकडे जात असते तिचा दबाव किती आहे याची नोंद घेतो आणि पुढं ECMकडे पाठवतो. त्यानंतर आहे ऑक्सिजन सेन्सर, त्यालाच काय म्हटलं आहे O2 सेन्सर. काय म्हटलेलं आहे O2 सेन्सर, ऑक्सिजन सेन्सर. तर हा जो ऑक्सिजन सेन्सर आहे तो कुठं बसवलेला असतो, एक्झॉस्ट मॅनिफोल्डवरती बसवलेला असतो. हा काय करतो, ऑक्सिजन सेन्सरचं काम काय, एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून ऑक्सिजन किती प्रमाणामध्ये एक्झॉस्ट गॅसेसमध्ये जात आहे याची नोंद घेतो आणि ECMकडे पाठवतो. त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून सेन्सर्स आहेत पण या ठिकाणी जेवढे दिले त्याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. आता या ठिकाणी बघा इथं TP सेन्सर, CKP सेन्सर आणि CMP सेन्सर. कोणता, थ्रोटल पोझिशन सेन्सर, क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर आणि कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर हे समजा बंद पडले तर इंजिन चालू होत नाही. दुसरा मुद्दा आहे बघा पुढं, IAT इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर. त्यानंतर ECT इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर, MAP मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर आणि ऑक्सिजन सेन्सर. याच्यामधला एखादा जरी कार्य करत नसाल तर काय होतं, नसेल तर इंजिन चालू होतं परंतु त्याचं जे सादरीकरण आहे ते साधारण असतं. मग नंतर काय करायचं, दोष शोधायचे आणि त्याच्यामधला प्रॉब्लेम दूर करून ते वाहन चालवायचं. आता या ठिकाणी पुढं इथं पहा, EDC इलेक्ट्रॉनिक डिझेल कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल, इंजिन मॅनेजमेंट. म्हणजे हे नियंत्रण करतं कोण, EDC आणि ECM हे नियंत्रण करत असतं. काय काय नियंत्रण करतं बघा, इंजिन मॅनेजमेंट, ॲटोमॅटिक ट्रान्समिशन, पॉवर ट्रान्समिशन, त्यानंतर सप्लिमेंटल रिस्ट्रेंट सिस्टीम म्हणजेच SRS, एअरबॅग जी असते वाहन धडकल्यानंतर त्याची काय केलं जातं, त्या भागापर्यंत माहिती पुरवण्याचं काम SRSचं असतं. ABS अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. त्यानंतर EGR एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. या भागावरती हे काय करत असतात, नियंत्रण करत असतात. म्हणजे EDC आणि ECM हे जे दोन भाग आहेत, ECM हा प्रमुख घटक आहे आणि EDC त्याच्यामधला दुय्यम घटक आहे, तो मदत करणारा आहे. परंतु सर्व हे मायक्रो प्रोसेसर असतात ECMमध्ये बसवलेले असतात. त्यानंतर 6 व्होल्ट, 0 ते 6 व्होल्ट, 0 ते 12 व्होल्ट या ठिकाणी
काही वेळेला विद्युत प्रवाह जर कमी असेल तरीसुद्धा, म्हणजे बॅटरीची समजा 0 ते 6 वोल्टची बॅटरी आहे एखाद्या ठिकाणी, किंवा 0 ते 12 वोल्ट बॅटरी आहे आणि बॅटरी उतरली. बॅटरी जरी उतरली असली, त्याचं व्होल्ट जरी कमी झालं असलं, तरी हा जो ECM जो घटक आहे, तो ECM घटक या ठिकाणी ह्या सेन्सरला काही अडचण येऊ देत नाही. हा याच्यामधला अजून एक फायदा आहे, जास्त फायदा आहे. त्यानंतर पुढं थ्रोटल वॉल्व ओपनिंग पोझिशन इन्फॉर्मेशन सेंड्स ECM, म्हणजे थ्रोटल वॉल्व किती उघडलेला आहे याची माहितीसुद्धा काय केलं जातं, ECMकडं पाठवलं जातं. हे असं आपण या वर्किंगमध्ये बघितलेलं आहे, किंवा सेन्सर्स आणि त्याचं लॉंग फॉर्म आपण पाहिलेला आहे. आता या ठिकाणी इंजेक्टर ओपन कधी करायचा, किती वेळ ठेवायचं ओपन, हे सर्व नियंत्रण हे ECMद्वारे केलं जातं. म्हणजे कसं, आता समजा तुम्ही कार्य करत आहात, कुठलं जेवायचं, किती वेळ जेवायचं, किती खायचं, हा मेंदू सांगतो आणि त्यानुसारच काय करतो आपण, जेवण करतो. का प्रमाणापेक्षा जास्त वेळ घेतो, प्रमाणापेक्षा जास्त हे करतो, असं आहे का, नाही. तर मेंदूनं जे सांगेल ते आपण करतो. तशा पद्धतीनं हा ECMसुद्धा काय करतो की इंजेक्टरद्वारे डिझेल किती फवारायचं याच्यावरती नियंत्रण EDC करतो, परंतु किती वेळ त्याला ओपन ठेवायचं हा जो कालावधी असतो तो ठरवतो कोण, ECM ठरवतो. आणि नियंत्रण कोण करतो, EDC करतो. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे इनपुट फ्रॉम सेंडर्स अँड स्विचेस. आता या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट हे याचा अर्थ समजणं आवश्यक आहे. इनपुट म्हणजे काय आणि आउटपुट म्हणजे काय. स्कीमॅटिक लेआउट सिस्टीम कंपोनेंट्स, म्हणजेच या ECMमध्ये जे घटक असतात त्याचा या ठिकाणी डायग्राम दाखवलेला आहे. इनपुट आणि आउटपुट असं म्हटलं बघा, आणि ह्या दोघांचा मधला हा ECU म्हणजे इंजिन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे, इंजिनवरती बसवलेलं. इनपुट, आता उदाहरणार्थ आपण नाश्ता करतो म्हणजे खातो, याला काय म्हटलं जातं, इनपुट. त्यानंतर पोटात जातं म्हणजे ECUकडं गेल्यासारखं, आणि नंतर आउटपुट म्हणजे तुम्ही नंतर काय करणार आहे, खाणं नुसतं झोपणार आहे का, नाही तर कार्य करणार आहे एखादं, म्हणजे ते शेतामधलं असू द्या किंवा इंडस्ट्रीजमधलं असू द्या, काम करणार आहे, याला काय म्हटलं जातं, आउटपुट. त्यात दुसरं अजून उदाहरण कुठलं की इनपुट, लाईट आली नंतर पुढं दुसऱ्या ह्या युनिटमधनं फ्यूजमधनं पुढं पाठवली म्हणजे ते आउटपुट झालं. तसं या ठिकाणी हे जे सेन्सर्स असतात हे कशामध्ये येतात, इनपुटमध्ये येतात. स्विचेस इनपुटमध्ये येतात आणि आउटपुटमध्ये काय काय येतं हे आपल्याला बघायचं आहे. आता इनपुटमधलं बघा, CKP सेंडर येतो किंवा सेन्सर येतो, CMP क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर आहे, कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर आहे, त्यानंतर ॲक्सिलेटर पॅडल पोझिशन सेन्सर आहे, APP सेन्सर, तो ॲक्सिलेटर पॅडलजवळ बसवलेला असतो. त्यानंतर HFM एअर मास मीटर, म्हणजे वस्तुमान, हवेचं वस्तुमान किती आहे हे कळण्याकरता हा HFM सेन्सर बसवलेला असतो. त्यानंतर एअर टेम्परेचर सेन्सर बसवलेला असतो, ECT सेन्सर. त्यानंतर रेडिएटर आउटलेट कूलंट टेम्परेचर हा भाग सेंडर आहे, चार्ज प्रेशर सेंडर, फ्युएल टेम्परेचर सेंडर, फ्युएल प्रेशर सेंडर. हा फ्युएल प्रेशर सेंडर कुठे बसवलेला असतो, कॉमन रेल जो भाग असतो त्या ठिकाणी बसवलेला असतो. फ्युएल टेम्परेचर सेंडर या ठिकाणी कुठं बसवलेला असतो, आउटलेटच्या मार्गामध्ये, म्हणजेच कुठं ओव्हरफ्लोच्या मार्गामध्ये हा बसवलेला असतो. म्हणजे
फ्युअल ज्या ठिकाणी थंड केलं जातं त्या ठिकाणी हा सेंसर बसवलेला असतो. एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेटिंग पोटॅन्शिओमीटर, तर हा EGR वाल्वजवळ पोटॅन्शिओमीटर आहे ते, म्हणजे सर्क्युलेशन किती प्रमाणामध्ये होत आहे हे कळण्याकरता पोटॅन्शिओमीटर बसवलेलं असतं. त्यानंतर लांबडा प्रोब, म्हणजेच ऑक्सिजन सेन्सरलाच काय म्हटलं जातं, लांबडा सेन्सर म्हटलं जातं. O2 म्हणजे कोणता, लांबडा सेन्सर. आणि प्रोब म्हणजे काय, जे वायर आपण जोडतो टोक, त्याला प्रोब म्हटलं जातं. एक्झॉस्ट प्रेशर सेंटर, म्हणजे गॅस किती प्रमाणामध्ये प्रेशरनं जात आहे याची काय करतो, माहिती पुरवतो. क्लच क्लचची पोझिशन काय आहे, एंगेज आहे का डिसएंगेज आहे हे करण्याकरता. त्यानंतर थ्रोटल वाल्व पोटॅन्शिओमीटर, म्हणजे थ्रोटल किती उघडला आहे हे कळण्याकरता हा मीटर दिलेला असतो. त्यानंतर ब्रेक लाईट स्विच, हे ब्रेक लाईट स्विच मास्टर सिलेंडर लगत बसवलेली असते आणि त्याची माहिती काय केली जाते, पॅनल बोर्डपर्यंत पोच होते. त्यानंतर या ठिकाणी पुढे बघायचं आपल्याला ECUचा लॉंग फॉर्म आपल्याला कळाला, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट. त्यानंतर याच्यामध्ये ECUमध्ये आउटपुट फ्युअल पंप रिले, म्हणजे फ्युअल पंपाला विद्युत प्रवाह द्यायचा किंवा नाही हे रिलेमार्फत काय केलं जातं, ठरवलं जातं. त्यानंतर फ्युअल पंप प्री सप्लाय, पूर्वतयारीसाठी. इंजेक्शन वाल्व फॉर फ्युअल डोसेज, फ्युअल प्रेशर रेग्युलेटिंग वाल्व. सोलेनॉइड वाल्व फॉर चार्ज प्रेशर कंट्रोल. इनटेक मॅनिफोल्ड फ्लॅप मोटर. थ्रोटल वाल्व मॉड्यूल. त्यानंतर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन वाल्व, म्हणजेच EGR, एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन वाल्व. त्यानंतर रेडिएटर फॅन, ॲटोमॅटिक ग्लो प्लग, पिरियड कंट्रोल युनिट आणि लांबडा प्रोब हीटर. अशा प्रकारे आपण ECU या घटकामध्ये इनपुट आणि आउटपुट याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात याबद्दल माहिती बघितली. त्या ठिकाणी हा जो डायग्राम घेतलेला आहे तो मी या वेबसाईटवरून घेतलेला आहे, तर त्यांचं मी आभार मानतो. आणि हा आपण लेसन पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सेन्सर्स असतात. जशा प्रकारे डिझेल CRDI इंजिनमध्ये सेन्सर्स असतात, तसे पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा MPFI सिस्टीममध्ये सेन्सर्स असतात. त्या सेन्सर्सबद्दलही आपण माहिती नंतर पाहूया. जय हिंद.